ओम श्री अरविंदाय नमः. ओम श्री माताजी नमः. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी श्री अरविंदांनी दिलेला स्वातंत्र्य संदेश पुन्हा पुन्हा वाचला जाण्याचे आणि त्यांच्या लाखो देशबांधवांना त्याचा महत्त्वपूर्ण अर्थ समजावून देण्याची आवश्यकता आहे. भारताला श्री अरविंदांसारखा दृढ विश्वास आणि श्रद्धा यांचीच गरज आहे. श्री माताजी. श्री अरविंद सांगतायत, 15 ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिन आहे. त्याच्या दृष्टीनं एक प्राचीन कालखंड संपून नवीन युगाचा प्रारंभ या दिनाने सूचित होतो. परंतु हा दिवस केवळ आपल्या दृष्टीनंच नव्हे तर एशिया खंड आणि अखिल जग यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण मानवजातीचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निश्चित करण्याच्या कार्यात ज्या राष्ट्रसमूहास फार मोठा वाटा उचलायचा आहे त्यामध्ये असंख्य भवितव्यांनी युक्त असलेला नवशक्तीचा संचार या दिवसाने सूचित केला जात आहे. जो दिवस माझी जीवनदृष्टी स्वीकारलेले माझे अनुयायी माझा जन्मदिन म्हणून मला स्मरणीय होताच, म्हणून दरवर्षी साजरा करत होते, असा हा माझा जन्मदिन म्हणून मला तर स्मरणीय होताच, पण त्याच दिवसाला इतके विशाल सार्थकता प्राप्त व्हावी ही गोष्ट व्यक्तिशः मला साहजिकच संतोषदायक असणार. परंतु हे दोन्ही दिवस एकच येणं हा केवळ योगायोग किंवा एक आकस्मिक घटना आहे असं मी मानत नाही. गूढानुभववादी या नात्यानं मी असं मानतो की जीवनाच्या प्रारंभापासून जे कार्य मी सुरू केलं त्याचा मला पावलोपावली मार्गदर्शन करणाऱ्या भगवत शक्तीनं स्वीकार करून त्यावर या योगे जणू शिक्कामोर्तब केला आहे. जी जागतिक आंदोलनं सफल झालेली मी माझ्या आयुष्यात पाहावी अशी मी आशा बाळगली होती, पण जी त्यावेळी सत्यसृष्टीत येण्यास अशक्य असलेल्या स्वप्नांसारखी दिसत होती ती आज एकतर जवळजवळ सफल होत असलेली किंवा सफलतेच्या मार्गाला नुकतीच लागली असून प्राप्तव्याकडे प्रगत होत असलेली आज मी पाहत आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी मी एखादा संदेश द्यावा असं मला सांगण्यात आलं आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की अशा तऱ्हेचा एखादा संदेश देणं जवळजवळ कठीण आहे. तरी पण लहानपणी आणि तारुण्यात जी उद्दिष्ट आणि ध्येय मी स्वीकारले आणि जी आज सफल होण्यास सुरुवात झाली आहे त्यांचा केवळ व्यक्तिशः जाहीरपणाने पुनरुच्चार करणं एवढंच फक्त मी आज करू शकेन. कारण भारताच्या स्वातंत्र्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. भारताचे मी जे भावी कार्य समजतो आणि ज्या कार्यात नेत्याचं स्थान स्वीकारल्याशिवाय भारताला गत्यंतर नाही त्या कार्याचे हे ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे अंगभूत भाग आहेत. तसेच आजपर्यंत मी असं मानित आलो आहे आणि सांगतही आलो आहे की भारत जागृत होत आहे. तो केवळ स्वतःच्याच भौतिक गरजा भागविण्यासाठी नव्हे, स्वतःचाच विस्तार, मोठेपणा, सामर्थ्य आणि समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी नव्हे. अर्थात त्यांच्याकडेही त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच इतर राष्ट्रांप्रमाणे दुसऱ्या राष्ट्रातील लोकांवर अधिकार गाजवण्यासाठीही भारताचं हे उत्थान निश्चितच नाही. तर भगवंतासाठी, जगासाठी, अखिल मानवजातीचा सहाय्यक आणि नेता होण्यासाठीच केवळ भारत जागृत होत आहे. माझ्या समोरील उद्दिष्ट आणि ध्येय त्यांच्या स्वाभाविक क्रमानुसार पुढील प्रमाणे होती. भारताचं स्वातंत्र्य आणि ऐक्य मिळवून देणारी क्रांती, पूर्वी मानव संस्कृतीच्या प्रगतीच्या कार्यात स्वीकारलेली जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यासाठी आशियाचं पुनरुत्थान आणि बंधविमोचन,
नवजीवनाची सर्वांगीण सिद्धी बाह्यतः ज्या भिन्न राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर अवलंबून आहे, त्या प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय जीवन अलगपणे आणि सुरक्षित निर्धास्त राहील आणि सर्व राष्ट्र सर्वोच्च आणि अंतिम एकतेमध्ये एकरूप राहतील, असे अखिल मानवजातीसाठी एक नवीन विशालतर, उज्ज्वलतर आणि अधिक उदात्त जीवन विकास पावणं. स्वतःजवळचं आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाचं आध्यात्मिकरण करणारी सर्व साधन सामग्री भारताने अखिल मानववंशास देणगी म्हणून देणं. शेवटी मानवाने वैयक्तिक पूर्णत्वासंबंधी आणि सर्वांगपूर्ण समाजासंबंधी विचार करण्यास आणि स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली तेव्हापासून अस्तित्वविषयक ज्या अनेक समस्यांनी त्याला गोंधळात टाकलं आणि विभ्रांत केलं, त्या यशस्वी रीतीनं सोडवण्यास जेथून प्रारंभ करता येईल अशा नवीन पातळीवर मानवाला नेण्यासाठी त्याच्या जाणीवेची पातळी उंचावून त्याने क्रमविकासामध्ये पुढील पाऊलं टाकणं. भारत स्वतंत्र झाला आहे, परंतु त्याला अजून एकत्व प्राप्त झालेलं नाही. केवळ मोडकं तोडकं छिन्न भिन्न स्वातंत्र्य त्याला मिळालं आहे. एकीकडे असंही भासू लागलं होतं की ब्रिटिशांनी भारत जिंकण्यापूर्वी भारतात जशी अलग अलग संस्थानं झाली होती, त्या विस्कळीत अवस्थेत भारत पुन्हा जाऊन पडणार. परंतु सुदैवाने आता ही अशी विपत्तीजनक अवस्था टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटना समितीच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कौशल्यपूर्ण प्रभावी धोरणामुळे कोणताही विरोध अथवा मतभेद निर्माण न होता पददलित वर्गाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु पूर्वीचा हिंदू मुसलमानांचा जातीय भेद इतका दृढमूळ झाला आहे की जणू काही ते राजकीय दृष्ट्या देशाचे दोन कायमचेच विभाग होऊन बसले आहेत. तरी अशी आशा धरायला पाहिजे की काँग्रेस किंवा देशातील लोक हा विभाजनाचा निर्णय अंतिम समजणार नाहीत किंवा केवळ तात्पुरती सोय यापेक्षा अधिक महत्त्व त्याला देणार नाहीत. कारण हे विभाजन तसेच राहिले तर भारत अतिशय दुर्बल होऊन जाईल. एवढंच नाही तर पंगू होईल. नेहमीच आपापसातील कलहाची शक्यता राहील. तसेच परकीय आक्रमण होऊन परकीयांच्या ताब्यात देश जाण्याचाही संभव निर्माण होईल. देशाचं हे विभाजन नाहीसं झालंच पाहिजे. परस्परातील तणाव कमी कमी होत जाऊन किंवा शांती आणि मैत्री यांच्या आवश्यकतेची जाणीव अधिकाधिक वाढत जाऊन किंवा दोघांनी मिळून काम करण्याची वारंवार गरज उत्पन्न होऊन किंवा त्यासाठी ऐक्य हे एक साधन आहे अशी जाणीव उत्पन्न होऊन हे विभाजन नाहीसं होऊ शकेल, अशी आशा आपण धरली पाहिजे. अशा तऱ्हेने कोणत्याही स्वरूपात एकत्व प्रस्थापित होऊ शकेल. हे नेमकं कोणत्या स्वरूपात होणार या गोष्टीला व्यावहारिकदृष्ट्या महत्त्व असलं तरी तात्विकदृष्ट्या त्याला विशेष महत्त्व नाही. परंतु कोणत्या का उपायांनी होईना विभाजन नाहीसं झालंच पाहिजे आणि ते नाहीसं होईलच. कारण तसं न झाल्यास भारताच्या भवितव्याला गंभीर अपाय होऊ शकेल आणि ते निष्फळसुद्धा होऊ शकेल. परंतु तसं घडता कामा नये. आशिया जागृत झाला आहे. त्यातील मोठे मोठे भाग स्वतंत्र झाले आहेत किंवा यावेळी स्वतंत्र होऊ लागले आहेत. अजूनही परतंत्र असलेले इतर भाग कितीही संघर्ष करावे लागले तरीही ते करून स्वातंत्र्याच्या मार्गावर पुढे पुढे चालले आहेत. केवळ अगदी थोडेच कार्य आता शिल्लक राहिले आहे आणि तेही आज ना उद्या केले जाईल. या क्षेत्रामध्ये भारताला काही वाटा उचलायचा आहे आणि ते कार्य भारताने अशा काही जोमाने आणि कर्तबगारीने सुरू केलं आहे की त्यावरून त्याच्यामध्ये काय काय संभाव्यता आहेत आणि राष्ट्रमंडळामध्ये तो कोणतं स्थान घेऊ शकेल हे आतापासून निदर्शनाला येत आहे. मानवजातीच्या एकीकरणाला प्रारंभ झाला आहे. तो सुरुवातीला सर्वांगीण नसला तरी त्यात सुसंघटितपणा आहे आणि तरीही त्याला प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. परंतु
त्यातही एक प्रकारचा वेग निश्चित आहे. आणि जर पूर्व इतिहासाचा अनुभव मार्गदर्शक म्हणून जमेला घेतला तर हा वेग त्याचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अनिवार्यपणे वाढतच जाईल. या कार्यक्षेत्रातही भारताने एक महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे आणि जिला वर्तमान घटनांनी किंवा तात्कालिक शक्याशक्यतांनी मर्यादा पडत नाही, तर जी भविष्य काळातील शक्यतांवर दृष्टी टाकून त्या अधिक जवळ आणू शकते अशी विशाल दृष्टीची राजकारणपटुता यानंतर भारताने जर संमर दिली तर त्याच्या अस्तित्वामुळे या बाबतीत मंद आणि भीतभीत केलेल्या प्रगतीऐवजी अतिवेगाने आणि निर्भयपणाने प्रगती होईल. असाही संभव आहे की या क्षेत्रामध्ये एकदम काही उत्पात किंवा आघात होऊन जे काय कार्य होत आहे ते थांबेल किंवा ते उद्ध्वस्तही होऊन जाईल. परंतु असे झाले तरी अंतिम परिणाम मात्र निश्चित आहे. कारण काहीही असले तरी हे मानवजातीचे एकीकरण म्हणजे प्रकृतीच्या मार्गातील एक गरज, एक अटळ प्रक्रिया आहे आणि म्हणून ती साध्य होणारच असे निस्संदिग्धपणाने भाकीत करता येईल. निरनिराळ्या राष्ट्रांनाही एकीकरणाची जरुरी आहे, हेही स्पष्टच आहे. कारण त्याशिवाय लहान लहान देशांचं स्वातंत्र्य अतप्पर सुरक्षित राहू शकणार नाही आणि मोठमोठी शक्तिवान राष्ट्रसुद्धा अशा एकीकरणाशिवाय खऱ्या अर्थाने सुरक्षित राहू शकणार नाहीत. भारत जर खंडित राहिला तर त्याला स्वतःच्या सुरक्षिततेचीही खात्री वाटणार नाही. म्हणून सर्वांच्याच कल्याणासाठी तो अखंड झाला पाहिजे. केवळ मानवी निर्बुद्धपणा आणि मूढ स्वार्थपरायणताच फक्त या एकत्वाच्या आड येणं शक्य आहे. मनुष्याच्या या दुर्गुणाविरुद्ध देवांनी केलेले प्रयत्नसुद्धा व्यर्थ जातात असं म्हणतात. परंतु प्रकृतीची निकड आणि भगवंताची इच्छा यापुढे या गोष्टी कायमच्या टिकाव धरू शकणार नाहीत. यानंतरच राष्ट्रीयत्वाचं उद्दिष्ट साध्य झालं असं होईल. यापुढे आंतरराष्ट्रीय भावना आणि दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे प्रयत्न आणि संस्था या वाढल्या पाहिजेत. त्यांचं असंही स्वरूप असू शकेल की एखादा मनुष्य एकाच वेळी 2 किंवा अनेक देशांचं नागरिकत्व स्वीकारेल. भिन्न भिन्न संस्कृती स्वेच्छेने परस्परात मिसळणं या स्वरूपातही हा बदल दिसू शकेल. राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील लढाऊ वृत्ती कमी होऊन तिच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाशी या गोष्टी पूर्णपणाने सुसंवादी आहेत असं आढळून येऊ शकेल. एकत्वाची एक नवी भावना मानवजातीच्या मनाची पक्कड घेईल. भारताचे संबंध जगाला, भारताचे संबंध जगाला आध्यात्मिक दान केव्हाच सुरू झालं आहे. भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिका खंडात अधिकाधिक वाढत्या प्रमाणात प्रवेश करीत आहे. त्याची गती वाढत जाईल. आज अनेक दुर्घटना घडत असताना भारताकडे अधिकाधिक लोकांचे डोळे आशेने लागून राहिले आहेत आणि भारताच्या केवळ शिकवणुकीचाच नाही तर त्याच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रत्यक्ष साधनांचाही आश्रय वाढत्या प्रमाणात घेतला जाऊ लागला आहे. याखेरीज इतर गोष्टी म्हणजे माझ्या वैयक्तिक आशा, भावना किंवा आदर्श आहेत असं म्हणता येईल. म्हणजेच मानवाने विकासामध्ये पुढची पायरी गाठणं वगैरे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील भविष्यदृष्टी संपन्न लोकांच्या मनाची पकड आता या गोष्टी घेऊ लागल्या आहेत. या मार्गातील अडचणी इतर कोणत्याही कार्यक्षेत्रातील अडचणींपेक्षा अधिक दुर्लभ्य आहेत. परंतु अडचणी या ओलांडण्यासाठीच आलेल्या असतात आणि परमेश्वराची इच्छा असेल तर त्या ओलांडल्या जातीलच. या बाबतीत सुद्धा आध्यात्मिक उत्क्रांती व्हावयाची असेल. कारण आत्मविकास आणि आंतरिक
जाणीवेचा विकास यांच्याद्वाराच ती साध्य व्हावयाची असते. तर त्या आध्यात्मिक उत्क्रांतीची आद्य प्रेरणा ही भारताकडूनच येऊ शकेल. आणि ही उत्क्रांती जरी विश्वव्यापी होणार असली तरी तिचं केंद्रस्थान भारतच राहील. भारताच्या या मुक्तता दिनामध्ये या सर्व गोष्टींची दखल घेण्यात आलेली आहे. या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या फलद्रूप होतील की नाही, किती प्रमाणात आणि किती लवकर फलद्रूप होतील, हे सर्व या नवोदित आणि स्वतंत्र भारतावरच अवलंबून आहे. श्री अरविंदांनी दिलेला हा 15 ऑगस्ट 1947चा संदेश आज पुन्हा वाचला जाण्याची गरज आहे. आजच्या या बाहेरच्या अवघड काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतील तर ते केवळ महर्षी अतिमानस महायोगी श्री अरविंद आणि श्री माताजीच. ओम श्री अरविंदाय नमः. ओम श्री माताजी नमः. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तत्सवितुः वरम रूपम ज्योतिः परस्य धीमहि यन्नः सत्येन दीपयेत. सावित्री मंत्र, द मंत्र ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतरणाचा मंत्र, जो श्री अरविंदांनी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी दिलेला आहे. ओम श्री अरविंदाय नमः. ओम श्री माताजी नमः. वंदे मातरम.